असलेली चवीची कुरकुरीत धमाल। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरी शमणार की कायम राहणार याची उत्सुकता। छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार पुत्र समीर सत्तार यांचा अर्ज मागे घेणार। उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर सत्तारांची माहिती। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना दुसरा धक्का। 15 वर्षांची एकहाती सत्ता गमावल्यानंतर 60 आमदारही फुटले। केवळ 22 आमदार उरल्यानं ममतांच्या हातून पक्षही निसटण्याची नामुष्की। दिल्लीतील हॉटेल अग्निकांडात गुरुग्राममधील एकाच कुटुंबातल्या 8 जणांचा मृत्यू। आगीतल्या मृतांचा आकडा 21 वर। आरोपी हॉटेल मालकाला आज कोर्टात हजर करणार। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे शाळा सुरू होताच स्कूल बसचं भाडं 15% वाढणार। सरकारशी चर्चेची संधी न मिळाल्यानं स्कूल बस मालक संघटनेकडून दरवाढ। एल निनोमुळे यंदा मान्सून मंदावला। पाऊस लांबण्याची चिन्ह। शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली।